शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण GSP क्रॉप सायन्स या कंपनीच्या ड्रोनेक्स या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, GSP क्रॉप सायन्स ही भारतातील एक कृषी क्षेत्रातील नामवंत कंपनी आहे. तसेच तिचे जे काही प्रोडक्ट आहेत ते अतिशय दमदार व युनिक आहेत. तर आज आपण त्यांच्या ड्रोनेक्स या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ड्रोनेक्स या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, GSP कंपनीच्या ड्रोनेक्स या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात. तर यामध्ये अझॉक्सिस्ट्रोबिन हे 18.2% व डायफेनकोनाझोल हे 11.4% आपल्याला SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तसेच याचे जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितले तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टमिक बुरशीनाशक आहे व यातील जर अझॉक्सिस्ट्रोबिनची मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे स्टॉबिल्युरिन गटातील सिस्टमिक बुरशीनाशक आहे व हे बुरशींच्या मायटोकॉन्ड्रियल शोषणावरती परिणाम करते. त्यामुळे बुरशींचे ऊर्जा स्रोत खंडित होऊन बुरशी त्या ठिकाणी मरण पावत असते. त्याच पद्धतीने डायफेनकोनाझोल तर हे ट्रायझोल गटातील सिस्टमिक बुरशीनाशक आहे जे बुरशींच्या स्टेरॉल बायोसिंथेसिसवरती परिणाम करते व बुरशींच्या पेशींना नष्ट करून हे बुरशींना त्या ठिकाणी मारण्याचं काम करत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे सिस्टमिक पद्धतीने बुरशींवरती आपल्याला नियंत्रण देत असते. तसेच यामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनर ॲक्शन ही पाहावयास मिळते, म्हणजे बुरशी पानांच्या खाली जरी असली तरी आपल्याला नियंत्रण मिळत असते. तसेच यामध्ये आपल्याला मल्टीसाइट ॲक्शन ही पाहायला मिळत असते. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच ड्रोनेक्सचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण ड्रोनेक्स या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते, तर आपल्या पिकातील अँथ्रॅकनोज, डॅम्पिंग ऑफ म्हणजेच मर, डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, कांदा करपा, लीफ स्पॉट, अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइट तर अशा सर्वच प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देण्याचं काम त्या ठिकाणी ड्रोनेक्स हे बुरशीनाशक करत असते. तसेच ड्रोनेक्स या बुरशीनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो, तर प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला जर का वापर करायचा झाला तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 250 ते 300 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याची जर रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने बुरशीजन्य रोगांवरती नियंत्रण मिळून जात असते. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा जर आपण किमतीचा विचार केला तर याचे 500 मिलीचे जे काही पॅक आहे हे आपल्याला साधारणतः 800 ते 850 रुपयापर्यंत बाजारामध्ये मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टमिक बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण GSP क्रॉप सायन्स कंपनीच्या ड्रोनेक्स या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.